आता नुकताच गट ब चा पेपर झाला आणि त्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्रातल्या पोरांचा अभ्यास किती वाढलेला आहे आणि त्यामध्ये 456 प्लस जागा ह्या लेखा कोशागार विभागात आहेत आणि यामध्ये जर तुम्ही प्रॉपर वे न गेला तर लक्षात घ्या की एमपीएससी तील गट ब च्या पोस्ट लेवलचा सुद्धा पगार असणारी ही पोस्ट आहे। त्याच्यामुळे याचा तुम्ही जीव वतून अभ्यास करणं गरजेचं आहे आणि नेमकं कोणत्या घटकाला काय वाचलं पाहिजे, कशा प्रकारे सामोरं गेलं पाहिजे हे पुढच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे पहिला मुद्दा चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या लक्षात येऊन जाईल की उर्वरित दिवसात अजून हातात आपले दिवस म्हणजे एप्रिल एंडिंग किंवा मे च्या पहिल्या आठवड्यामध्ये हे एक्झाम होऊ शकते। त्यामुळे दिवस भरपूर आहेत आणि उरलेल्या दिवसात काय काय केलं पाहिजे त्या संदर्भात हे व्हिडिओ आहे। आता पहिला विषय लक्षात घ्या। एकंदरीत या घटकामध्ये बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी अशा प्रकारे 25 25 25 100 प्रश्न आहेत आणि 200 गुणांसाठी 100 प्रश्न विचारलेले आहेत आणि वेळ आपल्याकडे या ठिकाणी 2 तास आहे। म्हणजे वेळेची इथं अडचण नाही। फक्त अशा प्रकारच्या एक्झाम आल्या की पहिला मुद्दा आहे की 180 पेक्षा जास्त स्कोर तुम्हाला इथं करणं गरजेचं आहे, अन्यथा इथल्या कॉम्पिटिशन मध्ये आपण टिकत नसतो। तर यामध्ये मराठी विषय आउट ऑफ कसा घेऊ शकता, बुद्धिमत्ता आउट ऑफ कसा घेऊ शकता, इंग्रजी 20-22 मार्क कसे आणू शकता आणि जीके 20-22 प्रश्न मार्क तोंडातून जाते पण ते प्रश्न आहेत कसे आणू शकता ह्या संदर्भात आपण बघूयात। त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की ही जी बॅच आहे लेखा कोशागार विभागाची फक्त 999 रुपयाला आपण सुरू केलेले। यामध्ये महाराष्ट्रातले जे तमाम मोठमोठी नाव आहेत, गुट्टे मॅडम आहेत, स्वतः मी आहे, शरद सर आहेत, म्हणजे या ठिकाणी फॅकल्टी वर्ग मोठा आहे जो की जी स्ट्रॅटेजी तुम्हाला मी आता देणार आहे त्याच स्ट्रॅटेजीने बॅच बनवलेली आहे। त्याच्यामुळे जेवढी पुस्तकं विकत घ्यायला खर्च येणार आहे ना त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये हे बॅच तुम्हाला अवेलेबल होईल। तर बघा यामध्ये जे विषय आहेत त्यामध्ये पहिला मुद्दा येतो मराठीचा। आता मराठीमध्ये काय विचारले यांनी बघा, सर्वसामान्य शब्द संग्रह, वाक्य रचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार याचा अर्थ, उपयोग तसंच उतार्यावरील प्रश्न। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस आता ही एक्झाम टीसीएस कडनं घेतली जाणार बरोबर आहे। आता टीसीएस कडनं एक्झाम 25 प्रश्न मराठीचे, तर इथले 5 प्रश्न झाले उतारे, याला काय तुम्हाला अभ्यासाची गरज नाही। सेम इंग्रजीचा तोच फॅक्टर आहे, इंग्रजीत सुद्धा आपण पाहतो कॉम्प्रिहेन्शन 5 प्रश्न असणार आहेत, मराठीचे 5 प्रश्न। आता खाली राहिला 20 प्रश्नाचा विषय। आता 20 प्रश्नाच्या विषयामध्ये 10 प्रश्न हे कशावर विचारले जातात बघा, तर ज्याला आपण शब्द संग्रह म्हणतो, इंग्रजीमध्ये ज्याला व्होकॅब्युलरीज म्हणतो आपण, जसं की म्हणी आले, यात वाक्य प्रचार आले, शब्द संग्रहामध्ये समानार्थी विरोधार्थी शब्द आले, ह्याच्यावरती 10 प्रश्न। आता हे 10च्या 10 प्रश्न बरोबर आणायला तुम्ही किती शब्द पाठ करणार हा मोठा प्रश्न आहे ना। त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक टाकलेली आहे, त्यामध्ये आतापर्यंत मराठी विषयाला टीसीएस न जेवढेही व्होकॅब्युलरीज आणि ग्रामरचे क्वेश्चन टाकलेले आहेत तेवढे सगळे तुम्हाला टेलिग्रामवरती पाहायला मिळतील। तिथून एक साधारणतः 400-450 मराठीच्या व्होकॅब्युलरी आहेत, जसं की समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, बरोबर आपण पाहतो की म्हणी, वाक्यप्रचार, इंग्लिशचे सिनोनिम्स, अँटोनिम्स आहे, त्याच्याबरोबर आयडम, फ्रेजेस, हे जे आहे ते तिथं इंग्रजीचे सुद्धा 400-450 आहेत, मराठीचे 400-450 आहेत। तेवढे तुम्ही वाचून घ्या व एकदा, दोनदा, तीनदा, एक 4 वेळा वाचलं ना आणि पेपरमध्ये ते दिसलं की तुम्हाला क्लिक होतं। त्यातूनच या ठिकाणी 8 ते 10 आहे असे पडत असतात। 8 पडतील, 2 एकदम नवीन असतील ज्याचा कुठल्याच मागच्या पेपरशी संबंध नसतो, का तर प्रत्येक परीक्षेमध्ये काहीतरी चेंज होतो आणि तो चेंज असा चेंज होत 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 त्या व्होकॅब्युलरीज वाढत जात असतात। आता या 2 नवीन असतील आणि एकदा 8चा बेस झाला की 2 नवीन तुम्ही सहज लॉजिक लावू शकता, इंग्रजीसाठी असेल किंवा मराठीसाठी असेल। आता राहिले 10 प्रश्न याचे जे विचारले जातात ते म्हणजे ज्याला आपण प्युअर ग्रामर, अर्थात यामध्ये व्याकरण
म्हणजे 100% व्याकरण, जसं की नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, उभयनामी, अवयव शब्द, म्हणजे जे काय मराठीचं व्याकरण आहे आणि जे काय इंग्रजीचं व्याकरण आहे. आता TCS तुम्हाला सांगतो, सर्वसाधारणतः मराठीचे एक 9 चॅप्टरला यांनी फोकस केलेलं आहे, ज्यामध्ये अलंकार आहे, प्रयोग आहे. सेम ॲज इट इज इंग्रजीचे सुद्धा 9 ते 10 चॅप्टर यांनी फोकस केलेले आहेत आणि त्याच्यावरतीच प्रश्न विचारलेले आहेत. आणि 9 ते 10 चॅप्टर नेमके कोणते आहेत ना, ते सुद्धा त्याच पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, जे पेपर मी टेलिग्रामला पाठवलेले आहेत त्यामध्ये. आणि तिथून ते केलं. जसं की नाम आहे, नामावर किमान तुम्ही 50-60 प्रश्न सोडवा. मग या ठिकाणी आपण पाहतो की या ठिकाणी सर्वनाम आहे, त्याच्यावरचे किमान 50-60 प्रश्न प्रॅक्टिस करा. परत त्याच्यावर कसलाही प्रश्न येऊ द्या. हे बघा, आपलं चुकतं कुठं पोरांचं, आपण जनरली वाचन करतो. हा चॅप्टर झाला तो चॅप्टर झाला तो, आणि अंतिमतः शेवटचा चॅप्टर झाला की पहिला चॅप्टर आपल्याला कळत नसतो. म्हणून चॅप्टर वाचून घ्यायचेत. आधी कुठलंही बेसिक पुस्तक वाचायचे, मराठीसाठी वाचा, इंग्रजीसाठी वाचा, कोणतंही बेसिक पुस्तक वाचा. पण त्याच्यावर जर प्रश्न नाही सोडवले तर मात्र परीक्षेत तुम्ही नक्की चूक करता. हे कॉमन मराठीसाठी तेच, इंग्रजीसाठी तेच. आणि यामध्ये असणारे आपण पाहतो, ज्याला आपण बुद्धिमापन घटक म्हणतो. जसं की नुसतं बुद्धिमापन जरी दिलं असेल तर यामध्ये बेसिक, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक हे गणिताचे काय चॅप्टर आहेत. आणि म्हणून बुद्धिमापनचे एक 15 चॅप्टर वारंवार विचारले गेलेले आहेत. आणि गणिताचे हे 4 ते 5 चॅप्टर, जे तेच टेलिग्रामवरती तुम्हाला बुद्धिमत्तेचे क्वेश्चन दिसतील, तेवढ्याचीच प्रॅक्टिस करा, तेवढ्याचा दणकून रगडून अभ्यास करा. एक एक समजा आकृती सारखं उदाहरण आहे, संख्या मालिका सारखे, त्याच्यावर 100 उदाहरणं सोडवा. पेपर मध्ये तुम्हाला सगळं तुम्ही प्रॅक्टिस केलेलं आहे असंच वाटायला सुरुवात होती. तुम्ही करून बघा या गोष्टी, तुम्हाला असं वाटेल की अभ्यास कसा सोपा होतोय. प्रिव्हियस इयर करा, प्रिव्हियस इयर पेपर करा, याचा अर्थ उत्तर बघून त्याचं उत्तर टिक करणं म्हणजे प्रिव्हियस इयरचा अभ्यास नसतो. तर प्रिव्हियस इयरचा अभ्यास काय असतो, तर त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नाच्या रिलेटेड अजून प्रश्न अभ्यास करणं, त्याला आपण म्हणतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आता हे झालं बुद्धिमत्ता मराठी आणि इंग्रजी. पण याचं जीएस थोडस MPSC लेवलचं जीएस आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. का तर इथं सामान्य ज्ञान मध्ये भारतीय संघ राज्य व्यवस्था आणि भारतीय राज्यघटना, पंचायत राज हे जे घटक टाकलेले आहेत आणि ह्यातले जे चॅप्टर दिलेले आहेत, ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो की पुरच्या पुरं तुम्हाला रंजन कोळंबे किंवा M लक्ष्मीकांत पुस्तक वाचावं लागेल. बॅच मध्ये आला तर याला कॉम्प्रेस करून मी सगळीकडे दिलेलं आहे. इतिहास असो, राज्यघटना असो, भूगोल असो, त्याला प्रॉपर मग तुम्हाला जास्त अभ्यासाचा ताण वाढत नाही. पण घरी बसून करताय ना, तर ह्याला एक गोष्ट करा की ह्याला तुम्ही या घटकासाठी कोळंबेंचं पुस्तक वाचा. ह्याच्यावरचे जेवढे PYQ MPSC चे पाहायला मिळतात तेवढे तुम्ही सोडवा, जेणेकरून तुम्हाला ते सहज जमल. त्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आहे. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं 1885 ते 1947, यामध्ये तुम्ही 11वीचं ओल्ड इतिहासाचं पुस्तक वाचा, स्टेट बोर्डचं 11वीचं जुनं स्टेट बोर्ड वाचा. हे कुठं मिळेल तुम्हाला, तर हे सुद्धा आपल्या टेलिग्रामला मी टाकलेलं आहे, शोधा. तिथं तुम्हाला 11वीचं पुस्तक वाचा. यामध्ये काय 4-5 प्रश्न इतिहासाचे येतील, त्यातले 3-4 11वी मधनच येतात. आता राहिलेले 1-2 साठी तुम्ही काय दुसरा अभ्यास केला असेल तर त्यातून ते सुटून जातील. का तर स्ट्रॅटेजीचं लेक्चर हे तुमचा अभ्यास कमी म्हणजे स्मार्ट अभ्यासाकडे तुम्हाला नेण्यासाठी असतो. त्यानंतर जर पुढचा घटक तुम्ही पाहायचा झाला महाराष्ट्राचा भूगोल, या ठिकाणी महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल आहे. बघा, प्राकृतिक भूगोल महाराष्ट्राचा आणि भारताचा आहे. यामध्ये प्राकृतिक मध्ये काय येणार आहे, विभाग येणार आहे, हवामान येणार आहे, पर्जन्य, तापमान, पर्जन्यातील बदल, या ठिकाणी नद्या, पठार, भूरूप, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक साधन संपत्ती, खनिज, वन, याला आपण प्राकृतिक भूगोल म्हणतो. आणि हा जो प्राकृतिक भूगोल आहे, हे प्राकृतिक भूगोल तुम्ही महाराष्ट्रातलं
सर्वसाधारणतः एखादं पुस्तक घेतलं, जसं दीपस्तंभचं पुस्तक घेतलं आणि दीपस्तंभचा महाराष्ट्र आणि दीपस्तंभचाच भारत, या दोन गोष्टी इथं केल्या ना तर याच्या बाहेर भूगोल जात नाही. जनरली भूगोल वाचला तर भूगोलचे प्रश्न ना एमपीएससी चुकतेत ना इकडे चुकतेत. आता इथं पर्यावरण घटक आहे, ह्याला तुषार घोरपडेचं पुस्तक तुम्ही वाचून घ्या. कोणतं? तुषार घोरपडे. तसं पाहिलं तर आपल्या ऍपवर हे तुम्हाला मी फ्री मध्ये लेक्चर ठेवलेले आहेत पर्यावरणाचे, जे तुम्ही बॅच नसेल जरी लावले आणि ऍप जरी डाउनलोड करून घेतलं तरी फ्री मध्ये हे लेक्चर तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. हे बघा, तुम्हाला आता मी बॅच 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 म्हणजे असं ब्या नाही करत, तर ह्याचं प्रमुख कारण असं आहे की त्यात एक एक शिक्षकानं एका एका विषयाला कशी मेहनत घेतलेली आहे माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे. त्यामुळं तिथं मागं तुम्ही हटत नाही एवढं मला माहित आहे, तेवढं मला नक्की माहित आहे. आता पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान. तर ह्याच्यासाठी 8वी 9वी 10वीचं स्टेट बोर्ड वाचा. त्याच्याबरोबर या GIGPS आहे, GIGPSचं आपल्या युट्यूबला एक लेक्चर आहे, ते एका लेक्चरमध्ये GIGPS चांगल्या प्रकारे होऊन जाईल, ते तुम्ही करा. युट्यूबला एक GIGPSचं लेक्चर टाकलेलं आहे फ्रीमध्ये, ते तुम्ही बघा, तिथून तुम्हाला GIGPS कव्हर होईल. आता पुढचा विषय जो आहे अर्थशास्त्र. हे प्रत्येक विषय, अर्थशास्त्र असो, भूगोल असो, विज्ञान असो, प्रत्येकावर 4 ते 5 प्रश्न विचारले जाणार आहेत 25 प्रश्नामध्ये. आणि ह्याच्यासाठी तुम्ही इथंही कोळंबेंचं पुस्तक वाचा, अन्यथा युट्यूबला मी काही इकॉनॉमीचे लेक्चर टाकलेले आहेत, तेही लेक्चर तुम्ही बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल. सार्वजनिक वित्त पूर्ण टाकलेलं आहे मी, त्याच्याबरोबर भारतीय अर्थव्यवस्था पूर्ण टाकलेलं आहे, त्याच्याबरोबर आपण पाहतो बँकिंग व्यवस्था पूर्ण म्हणजे मौद्रिक वित्तीय क्षेत्र हे पूर्णता टाकलेलं आहे, तेही लेक्चर बघा. आणि चालू घडामोडी आहे, माहितीचा अधिकार सुद्धा युट्यूबवर आपण टाकलेला आहे, तोही एकदा बघून घ्या. तर अशा लेवलनं जर अभ्यास केला तर तुम्हाला सांगतो ह्या परीक्षेत तुम्हाला जड काय जाणार नाही. आणि हे सगळं पुस्तकं विकत घ्यायला हे करायला जेवढे पैसे लागणार आहेत ना त्याच्यापेक्षा निम्म्या किमतीत ही बॅच आहे 999 ला. आणि त्यामध्ये PDF नोट्स आहेत, रोजचे रोज लाईव्ह लेक्चर आहेत, त्याच्याबरोबर 10 टेस्ट सुद्धा तुम्हाला इथं सोडवायला दिलेले आहेत. ही गोष्ट तुमच्या चांगलीच लक्षात आली असावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.